पैसे वाढले डिपॉझिटमध्ये। मी विचारलं चहलना, बोले अरे ऐसा कुछ हुआ क्या? बोले नहीं बेटा बढ़ गया है। म्हणजे डिपॉझिटचे पैसे कमी न करता 1,00,000 कोटीचे वर्क ऑर्डर कामं आपण सुरू करतो। मग यापूर्वी काय? मी बाकी काही लोकांनी काय केलं इतके वर्ष ते मी जात नाही तिकडे, परंतु हे आपण अगोदर पण करू शकलो असतो, पण आपण केलं, त्याच्या पाठी लागलो, त्याला गती दिली, म्हणून तर किती 1,00,000च्या वरती आपण टेंडर वर्क ऑर्डर दिले। 1,00,000 कोटीचे वर्क ऑर्डर देणं ही साधी सोपी गोष्ट नाही। आणि डिपॉझिटमधला एकही रुपया कमी न करता, कमी नाही ना झाले, म्हणाले वाढली आहे। मध्ये कोणीतरी म्हणत होतं डिपॉझिट तोडलं आणि इकडे खर्च केले। अरे भले एक वेळ समजा, हे तर लोकांचे पैसे आहेत ना, ते लोकांच्याच हितासाठी खर्च केले पाहिजे। तरी नशीब डिपॉझिट पैसे वाढले डिपॉझिटमध्ये। मी विचारलं चहलना, बोले अरे ऐसा कुछ हुआ क्या? बोले नहीं बेटा बढ़ गया है। म्हणजे डिपॉझिटचे पैसे कमी न करता 1,00,000 कोटीचे वर्क ऑर्डर कामं आपण सुरू करतो। मग यापूर्वी काय? असं मी म्हणू शकतो, मग कुठे जातो ते, पण मी ते म्हणणार नाही। जेव्हा काही लोकांना ऑडिट करायचं आहे, चांगलं आहे, करा ऑडिट आपल्याच कामाचं। आपणच इतके वर्ष जी कामं केली त्याचं ऑडिट करा। मगाशी राहुल शेवाळे यांनी सांगितलं की आपल्यालाही मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये इंजिनियर्सचा, अधिकाऱ्यांचा संबंध नसेल, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होऊ देणार नाही। पण जे झालेलं आहे, आम्ही कुठलीच ईडीची चौकशी लावण्याचा काय राज्य सरकारचा अधिकार नसतो। त्याच्यातून काही बऱ्याचशा ज्या काही माहिती आणि पुरावे जे आलेले आहेत बाहेर, ते अतिशय मन सुन्न करणारा आणि चीड आणणारा आहे। मला सांगा, याच्यामध्ये त्यावेळेस कोविडमध्ये मी देखील रस्त्यावर फिरत होतो, तुम्ही तर सगळे लोक जीवाची बाजी लावून काम करत होता। कोविड सेंटर उभं करणं, सगळे इंजिनियर कामाला लागले होते, सगळे लोक काम करत होते, आम्ही देखील काम करत होतो। आम्ही तर पीपी किट घालून पण काही ठिकाणी जावं लागलं। पण शेवटी अनपेक्षित आजार होता। एकीकडे माणसं मरत होते, दुसरीकडे काही माणसं पैसे बनवत होते, हे वाईट आहे। शेवटी आपल्यामध्ये माणुसकी आहे आणि माणुसकी ही जिवंत राहिली पाहिजे, ती जपली पाहिजे। आणि म्हणून जे दोषी आहेत ज्यांनी कोविड सारख्या काळामध्ये जे करायला नको होतं, काही माहिती येते की काही चेक कोणाकोणाच्या खात्यामध्ये गेलेले आहेत, हे तर आता ऑन रेकॉर्ड आहे ना। कुठल्या इंजिनियरच्या का चहलच्या खात्यामध्ये एकही चेक गेलेला नसेल, मला माहित आहे, तो जाणारही नाही। परंतु जे झालेलं आहे, जी वस्तुस्थिती आहे, त्याला सामोरं तर त्यांना जायला लागेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये हेतू परस्पर कुणावरही सूड भावनेने कारवाई केली जाणार नाही, असं मी मगाशी देखील आपल्याला सांगितलं। पण कमिशनर आयुक्तांना देखील मी सांगू इच्छितो, जे सत्य आहे, वस्तुस्थिती आहे, ती जनतेसमोर आली पाहिजे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। कारण शेवटी या राज्यामध्ये जेव्हापासून आपलं हे सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं, मला सांगा, हा तुमचा किती वर्षाचा प्रश्न होता पे स्केलचा? 18 वर्ष का 20 वर्ष का 10 वर्ष? आम्ही हात घातला ना, गेल्या वर्षी शब्द दिला, या वर्षी तुम्हाला पाळून दाखवला।
आणि आम्ही डायरेक्ट लोकांना भेटतो. शासन आपल्या दारी तर माहीत आहे आपल्याला. त्याचबरोबर नालेसफाई असेल. कुठला मुख्यमंत्री कधी आला होता नालेसफाई बघायला? पण मला अभिमान आहे, मी तेव्हाही सांगितलं की ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं त्याचा जाहीर सत्कार हा मुख्यमंत्री करेल. आणि मला अभिमान पण आहे की आपण सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं किती टन गाळ काढला, चिखल काढला, याच्याशी मला घेणं देणं नाही. पाणी तुंबता कामा नये. आणि मग आपले आयुक्त यांनी सगळ्यांना सूचना दिल्या की खाली हार्ड बेस लागेपर्यंत काढा. ते केल्यामुळे फायदा झालाच ना. फायदा झाला. मुंबई आता एकदा तर मध्ये भरपूर पाऊस पडला, आता थोडा गॅप आहे, परत पडेल. पण त्याच्यामुळे फायदा झाला. कारण शेवटी मुख्यमंत्री असलं का ते काय आपल्या नालेसफाई बघण्यासाठी काय मला कमीपणाचं वाटलं नाही. माझा उद्देश एवढाच आहे, मुंबईकरांना त्रास होऊ नये. मुंबईकरांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे. मुंबईच्या बाहेर गेलेला माणूस तो मुंबईत राहायला आला पाहिजे, याच्यावर देखील आम्ही काम करतोय. मुंबई महापालिकेचं देखील त्याच्यामध्ये मोठं योगदान राहणार आहे. जसं म्हाडा आहे, MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, मुंबई कॉर्पोरेशन आहे. हे मुंबईमधले देखील रखडलेले जे प्रकल्प आहेत, 10-10, 20-20 वर्ष लोकांना भाडं नाही मिळत. लोकांचं आत्महत्या केली, लोक मुंबईच्या बाहेर गेले, तशीच घरं तोडलेली आहेत. कसं काय फक्त निवडणुकीमध्ये मुंबईकर मुंबईकर म्हणायचं असं नाही चालणार. आणि म्हणून त्यावर देखील आपलं सरकार काम करतंय. त्याच्यामध्ये देखील मुंबई महापालिकेचा देखील रोल मोठा राहणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की इंजिनियर्स डेला आज आपण मला बोलावलं, पण मी अगोदर 3-4 दिवस अगोदर चैलना सांगितलं होतं आपण जे कमिटमेंट केले ते पूर्णपणे करणार आहे ना. तर ते बोलले नाही, ओके आहे, सगळं करणार आहे. आणि आता जे एरियर्सचे पैसे पण आहेत तेही तातडीने देऊन टाका, त्याला काय विलंब लावू नका. जो घेतलेला निर्णय तातडीने आपण अंमलबजावणी करायची. याचं शेवटी आपण फील्डवर काम करणारे लोक आहोत. बाकी मी काय बोलत नाही फील्डवर, आणि तुम्हाला माहिती आहे सगळं.